वॉलसाठी आपण जागा सोडली आहे, त्याला सोडून बाकी ठिकाणी सगळं सीलँड लावणार आहे. तर चला आता स्टार्ट करूया आपण. आणि हा आपला भाऊ आहे जो इथे वॉशिंगचं काम करतो. आणि असं बघायला गेलं तर त्याला बॉडी बिल्डिंगचा पण खूप शौक आहे. त्याचा फिजिक बघा, तुम्ही बघू शकता, कडक. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग जो की अमितची बाईक आहे, जी की आपली एक्सपल्स 200 4V, तर त्याची जी बाईक आहे तर त्या बाईकवरती आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत. तर तो एक्सपेरिमेंट असा आहे की ज्या या ऑफ रोडिंगवाल्या बाईक्स आहेत, जसं की आपली ही एक्सपल्स झाली, त्यानंतर SD, त्यानंतर हिमालयन, या सगळ्या स्पोकव्हील आणि ट्यूबवाल्या टायरवाल्या बाईक्स असतात. तर त्या जेव्हा पंक्चर झाल्या ना, तर त्याला खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आणि त्याच्यात ती ट्यूब पण खूप महाग असते. तर आता आपण जास्त वेळ नको घेऊयात, तर मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली आपण काय एक्सपेरिमेंट करणार आहोत. जे की ह्या ट्यूब टायरवाल्या बाईक्स आहेत, तर त्याला आपण त्याचं कन्व्हर्जन डायरेक्ट ट्यूबलेसमध्ये करणार आहे. तर जास्त वेळ नको घालूयात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. जर स्किप केलं तर तुम्हाला कळणार नाही की ते कशा पद्धतीने केलं आहे आणि कसं नाही. तर शेवटपर्यंत त्याचा रिझल्ट पण तुम्हाला दिसेल. आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात आता आपण डायरेक्ट खालतीच. गाडीचा टायर वगैरे काढू आणि कसं काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर चला बाय. गाडी आपण आता जॅकवरती चढवायला लागणार आहे. पहिला टायर आपल्याला काढायचे आहेत आणि गाडी इथेच राहिली. आपल्या बिल्डिंगच्या खालची पार्किंग आहे, तिथून आपल्याला गाडी बघूया आता जॅकवरती उभी करू. पहिला मागचा टायर काढून घेऊ. एकच काढायचं आहे, एक सिंगल टायर बघायचा आहे पहिला, कारण आपल्याला रिम आउट आहे का ते बघायला जायचं आहे. चेक करावीच लागते आणि चेक करायलाच पाहिजे, मग काय उपयोग नाही त्या. चेन्स पॉकेट आणि ते काढलं का, ते काढायला लागेल. पण काल उगाच टाकले. कॅलिबर पण व्यवस्थित काढून ठेवायला लागेल. मागचा टायर पण आला आता बाहेर. तेव्हा ते बूस्ट का काहीतरी पडलंय. किती सामान आहे ते? हे चार बूस्ट, एक बेरिंग, ते गाडीच्या डिक्कीत ठेव, 4 व्हीलरच्या. चल नाही राहणार, 4 व्हीलरच्या डिक्कीत ठेव. इथे आपण टायर खोलायला आलो. वॉल खोलायला ना, वॉल टाकायला, ट्यूबलेस वॉल टाकून घेऊया आधी. ते ट्यूब काढूया इथेच आपल्या SV रोडला. आता आपण रिम आउटवाल्याकडे जाऊन येऊया. ही जी रिम आहे ती आपण चेक करून घेऊया की कसं काय की आउट आहे की नाही आहे. ते आता आपण डायरेक्ट तिथेच बघूया. तो मेकॅनिक सांगत होता रिम आउटवाला. हां, गाडी स्टँडवर लावून फिरवून बघितली रिम. हां, त्याचा आउट तो दिसला नाही आहे, बट तरी पण बघूया आपण चेक करू. रिम आउट असेल थोडीशी पण तर ट्यूबलेस टायर त्याला फिट होणार नाही. त्यामुळे रिम आउट काढणं गरजेचं आहे आणि चेक करणं तर गरजेचंच आहे. इथेच आपला मालाडमधला हा चिंचोली फाटकच्या इथे आता आपण चेक करायला आलो आहे. कोणाकडे आहे?
एकदा चेक करूया आपण इथे. तर इथे मैकेनिक बोलतो नहीं होगा इधर, बाइक का नहीं होगा. चेक साइकिल वाला बाइक का नहीं करता है ना. सब नहीं करते हमारा तो मतलब ये. हाँ वो कोई करते हैं ना. तो यार कोई भी गैरेज पे पूछोगे तो मेरा एड्रेस बताएगा आपको. जोड़ी आता चेक करूया. फिर से बोलना. ये मतलब किस लिए कर रहे हैं अपन? ये आउट हो जाता है ना, लूज हो जाता है चलते चलते जंपिंग करते करते. अच्छा. तो अपन टाइट करके आउट निकालना पड़ता है. ओके. मतलब ये होता ही है लूज. हाँ होता ही है वो. तर रिम आउट कोणाला चेक करायचं असेल, जर आपले मालाडमधले वेस्टमधले कोण जवळपास असतील राहणारे ज्यांना जर हे ट्यूबलेस टायर करायचे असतील, जे स्पोक व्हीलवरून कन्वर्ट करायचं आहे, तर हे अंकल करून देतात. तर आपला हा चिंचोली फाटकच्या इथून लेफ्ट मारलात की पहिलाच त्यांचा स्टारच्या बाजूचाच इकडे आहे, तुम्ही येऊ शकता. आणि आता आहे की नाही कळेल आपल्याला. काढली पाहिजे. इसका बेरिंग गया हुआ है. इसका बेरिंग नया डाला था यार अंकल. गया. देखो इधर आओ बताऊँ. यहाँ हाथ रखो, हाथ रखो. आपको आवाज आ रहा है गुड़गुड़ गुड़गुड़. बेरिंग खराब. अच्छा, बेरिंग खराब. हे अशा पद्धतीने ये देखो है ना ऐसा, ये मतलब. अच्छा तो बेरिंग चेंज करने के बाद पता चलेगा अपने को. नहीं वो तो बेरिंग खराब है, बेरिंग डालना पड़ेगा. अभी अभी तो ये आउट है. ये देखो, ये देख रहे हो चक्का कैसे घूम रहा है. हाँ हाँ, ये थोड़ा ऐसे ऐसे. हाँ हाँ यही है, इसको ही व्हील आउट है. आणि व्हील आउट आहे. और अपना टायरची आता प्रॉपर रिम झाली आहे. हे आता इथे घासायचं आहे. थोडे थोडे साईडचे एजेस आहेत, तर ते थोडे घासावे लागतात, म्हणजे ते सीलंट असेल ते प्रॉपर पकडेल, ग्रिप पण मिळेल. इथे पेट्रोलने चांगला क्लीन होईल. पेट्रोलने क्लीन केलं की जरा व्यवस्थित. आपण घासून घेतलं ना, तर आता ते डस्ट पूर्ण निघाली पाहिजे. त्यासाठी आपण पेट्रोलने क्लीन करून घेऊ. बघूयात हा एक्सपेरिमेंट काय काम करतो, कसा काय. आणि सारखं गाडीचा टायर पंक्चर होतो, त्यामुळे हा एक असा चांगला उत्तम उपाय आहे. कमी पैशात आणि एकदम चांगला. आता बघू, मे बी 99% तरी सक्सेसफुल आहे, पण आता डिपेंड्स ऑन तुम्ही कशा पद्धतीने क्लीन करताय आणि कसं ते सीलंट. सगळं खूप मेन आहे याच्यामध्ये. ही जी क्लिनिंग आहे त्या क्लिनिंगमध्ये मेन आहे. जर हे व्यवस्थित केलं तर ते सीलंट चांगल्या प्रकारे ना यावरती बसणार. अदरवाईज आणि तुमच्या अप्लाय करण्याच्या टेक्निकवरती पण डिपेंड आहे. आता आपण हे 789चं सीलंट घेतलं आहे. ते बेस्ट आहे, हेच यूज करा तुम्ही पण. चांगल्या क्वालिटीचं आहे. 250 रुपीज कॉस्ट आहे याची, पण चांगलं आहे, क्वालिटी चांगलं आहे. बाकी इतर येतात 150, 160, 70, बट हे जरा चांगल्या क्वालिटीचं आहे. इथे आपल्याला जसं अवेलेबल झालेलं आहे, जी आपण ते फिरवू शकतो, तर एक स्टीलचा पाईप रॉड टाकून आपण आपल्याला जसं करता येईल त्या पद्धतीने केलं आहे. तर चला आता आपण ते सीलंट लावून घेऊ. वॉलसाठी आपण जागा सोडली आहे, त्याला सोडून बाकी ठिकाणी सगळं सीलंट लावणार आहे. तर चला आता स्टार्ट करूया आपण. तर हे बघा, हे अशा पद्धतीचं असतं.
आता हे प्रॉपर अप्लाय करायचं आहे. पहिला हे सगळे स्पोक आपल्याला भरून घ्यायचे. इथे हे स्पोक भरून घेऊ पूर्ण. असं काही एखादी चपटी हे घेऊन ते पसरवायचं आहे. अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ती एक प्रॉपर एक लेअर बसायला पाहिजे एकदम प्लेन. परत एकदा आता हे गॅप्स म्हणजे एकदा लेअर फिरवून झाल्याच्या नंतर परत एकदा गॅप भरून घेऊया. जरा थोडी जाडी लेअर लागली पाहिजे जेणेकरून व्यवस्थित ते एक लेअर बसेल. असं हे अशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे जेणेकरून कुठेही असं ओबडधोबड मीन्स जास्त गॅप नाही राहायला पाहिजे. आता हे आपलं सिलेंट ॲप्लिकेबल करून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याची 2 दिवस ह्या लेअरची सिंगल लेअरची वाढ बघायची, सुकायची. आता एक सिंगल लेअर लावला आपण आणि मग 4 ते 5 दिवसामध्ये आपण याला टायर फिट करून पुढची प्रोसेस तुम्हाला दिसेलच. तर व्हिडिओला स्किप करू नका, कंटिन्यू बघा तर तुम्हाला समजेल की हे कसं करायचं आहे. आणि हा जो व्लॉग आपण तुमच्यासोबत का शेअर करतोय, जर कोणी ज्यांच्याकडे हिमालयन किंवा अशा स्पोक्सव्हील वाल्या ज्या ऑफ रोडिंग बाईक्स आहेत तर त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे. ट्यूबलेस कन्व्हर्जन उत्तम आहे आणि हा ट्यूबलेस कन्व्हर्जनचाच आपला हा व्लॉग आहे पूर्ण. तर तुम्ही पूर्ण बघा व्यवस्थित व्हिडिओ. तर चला आता आपण याला सुकायला ठेवू आणि भेटूयात आपण डायरेक्ट 5 ते 6 दिवसानंतरच याचा रिझल्ट सुकल्यानंतर. चला बाय. आणि त्याच्यानंतर मग आपण सगळं चेक करणार आहोत, टायर वगैरे व्यवस्थित लावून एअर प्रेशर देऊन चेक करणार आहोत. आणि आता आपण याच्यामध्ये वॉल इन्स्टॉल केलाय. हां, ट्यूबलेस वॉल इन्स्टॉल केलाय. तर आधी केला नव्हता. हा 2 दिवसांनी आपण वॉल इन्स्टॉल केला याच्यामध्ये. आणि मग त्याच्या बाजूने पण आपल्याला ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. येस, कुठे जेणेकरून कुठे लिकेज होऊ नये म्हणून आपण हे पॅक करायचं आहे आणि बस. तर चला आता आपण चाललोय. 1 वीक नंतर आता हा प्रॉपर टायर आता आपण याच्या या रिमवरती बसवूया आणि चेक करूया काय रिझल्ट आहे आणि काय आहे. इथे आपली गाडी बघूया आता की लिकेज आहे का नाही आहे. आपला जे काय आपण एक्सपेरिमेंट केला आहे तो सक्सेस झाला पाहिजे. चला आता आपण टायरवाल्याच्या इथे जाऊया आणि बघूया काय रिझल्ट आहे. आपल्याला गोरेगावच्या इथे जायचं आहे. गोरेगावला आपल्या ओळखीचा एक आहे, त्याच्याकडेच आपण फिट करणार आहोत ही रिम आणि त्यावरती टायर. गोरेगावला आपला हा जो MG रोडचा सिग्नल आहे तिथेच आहे. जे जिथे जिथे तुम्हाला जर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल जिथे टायरवाले असतात जे ते तुम्हाला काही लोक करून देत नाहीत, त्यांच्याकडे टायर घेतला तरच करून देतात. पण हा इथे ब्रिस्टॉनवाला आहे आपला ओळखीचा, तर आपण त्याच्या इथेच करणार आहोत. तर आता बघूयात काय रिझल्ट आहे आणि काय कसं काय आपला हा प्लॅन सक्सेस होतोय का. आता बघूया आपण. आणि आपण डबल लेअर लावलेला होता, पण सिंगल लेअर त्याला परत काढून लावला आहे कारण टायर बसत नव्हता. तर सिंगल लेअरच लावायची आपल्याला.
आता बघूया टायर बसतोय का. मे बी बसायला पाहिजे. लास्ट टाइम आपण आलो होतो पण ते डबल ग्रिप असल्यामुळे टायरला इथे ग्रिप नाही मिळाली. हे जो दिसतोय इथे टायर हा असा बसतो प्रॉपर. आता बघूया आपण. ऑइलिंग करायला लागतं थोडंसं. आता बसला पाहिजे माझ्यामध्ये, कारण आता मी ते बघितलं ना तुझं हा साईडचं ते म्हणजे तेच त्यामुळे काढलं मी ते. काढला आणि परत आपण 2 दिवस सुकायला दिले. तिकडे गेलेलास काय तू? हा त्या जमीर बाईकडे तो पण तेच बोलला की असं असं. आणि जो तो फिट करत होता ना तो खूप एक्सपर्ट माणूस आहे हा तुझा तो त्या दिवशी. अच्छा हे जरा जे आतलं आहे ना त्याला टच नाही करत तुमच्या. ते ग्रे कलर आहे ना ते बी बसायला हवा आता. हातल्याला टच नाही होणार ना. आता आपण माझा 4 व्हीलरचा मेकॅनिक आहे त्याच्याकडे चाललोय. हा राईट मार इथून. राईट मार राईट. त्याच्याकडे जाऊया. हा तर इथे मशीनवरती जरा ते जबरदस्ती फिटिंग होत आहे. तर आता तोच आपल्याला हँड टू हँड फिटिंग करून देईल. बघूया कसं काय आता. आणि मशीनवर कसं रिस्क घेऊन जबरदस्ती करायला लागेल पण आपण हँड टू हँड एकदा ट्राय करू. चला क्योंकि वो मशीन पे कैसा ट्राई किया बट वो ज़बरदस्ती वाला हो रहा है. तो वो बोल रहा है कि एक बार हाँ मैं अभी वो बोल रहा है कि नहीं देखते हैं चलो. आता हँड टू हँड आपण ट्राय करतोय. ये अपने साहिल भाई अपने कार के मैकेनिक. हा आपला कारचा मेकॅनिक आहे साहिल भाई. कधी पण आपण काही काम काढलं तर याच्याकडेच येतो. बसला पाहिजे होपफुली. पकडू अंदर सीलेंट है थोड़ा साहिल भाई. उसको डैमेज नहीं होना चाहिए. हाँ चलो भाई फाइनली झालेला आहे फिटिंग. फिटिंग वाला ही कर सकते हैं. अरे भाई इसका कब से 2-4 दिन से. एक तो डबल सीलेंट लगाया था. हाँ वही अभी मैं उस दिन बोला कि अपने ही गैरेज पे लेके आता हूँ बट अभी देखते हैं लीकेज वगैरह है क्या नहीं है. आता एअर टाकून चेक करूया आपण. की कुठे लीकेज आहे का काय एअर टाकल्यानंतरच आपल्याला कळेल. इसका मतलब उड़ता है नहीं, बैठने के टाइम में पार्ट वही का आवाज आता है. हाँ मतलब 4 व्हीलर का अपना टुक टुक टुक. हाँ 4 व्हीलर का अपना आवाज आता है ना. अरे साहिल भाई ये सक्सेस होना मांगता है क्योंकि पंक्चर होता है ना किधर बाहर गया तो गाड़ी को धक्का मारो. अभी तक 7 बार ट्यूब चेंज कर चुका हूँ. 7 बार. और कैसा मेरा डेली रनिंग है गाड़ी पे 40 किलोमीटर. पुराना टायर क्या हो गया इसका? पुराना है ना मेरे पास. एकदा आपण आता चेक करू. एक बार चेक कर ना लीकेज वगैरह. अभी देखते हैं. अभी ये अगर सक्सेस हो गया तो अपनी जो देखने वाली पब्लिक है वो भी ट्राई करेंगे ही. हाँ ये भी लीकेज नहीं ना बॉल के इधर.
दुसऱ्या साईडून. चलो फायनली सक्सेस झालेला आहे. आता फिटिंग वगैरे करू आणि चालवून बघूया. अरे अपने बिल्डिंग के इधर ही खड़ा किया है. 1 हफ्ता निकाल के रखा था टायर. परफेक्ट. आता बघूया. अरे ये जुगाड़ी हो गया ना अभी. फायनली आपण जे ठरवलेलं तसं झालं आहे. तर आपण आता डायरेक्ट आपला टायर वगैरे फिटिंग करून गाडी चालवूनच बघूया. तर चला आता डायरेक्ट आपल्या इथेच भेटू, बिल्डिंगच्या इथेच. एक दीड हप्ता गाडी अशीच उभी होती. तर आता बघू. चेक केला आपण, कुठूनच लिकेज वगैरे काय नाही आहे. सक्सेसफुल झालंय. पण आता चालवल्यानंतरच माहीत पडेल. सामान सगळं तो बूस्ट तुटलाय. तर मग आता काय नाही. चला पटापट फिटिंग करून टाकूया. फायनली तुम्ही बघितलाच. आता टायर फिटिंग करून पण झालं आहे. आता गाडी जरा वॉश करायला टाकू मस्तपैकी. गाडीला स्टार्ट मारला एवढा 1 वीक नंतर. थोडा कोल्ड स्टार्ट 8 दिवसानंतर. थोडंसं जे काय ऑइल खाली बसलेलं असतं ते प्रॉपर सगळ्या पार्ट्सपर्यंत पोचला पाहिजे. पाठची सीट पुसली का. चला त्याचा पाना द्यायचा. संतोष भाईकडे चेक करून घेऊया ना. पण पाना ह्याला देऊया ना. इथून पाना देऊन जाऊया. आता 4-5 दिवस चालवल्यानंतरच कळेल की सक्सेस झालंय की नाही. मगाशी तर चेक केला आपण, हवा लिकेज नव्हती. पण तरी पण आता बघूया. इथे आपण गाडी वॉश करायला आणली आहे. तर गाडी वॉश करून झाली. आता भाऊ आपला पुसून देईल मस्त. सक्सेस झालेलाच आहे आपला पूर्णपणे. जो ट्यूबलेस आपण केलेला आहे. आणि मिनिमम त्याचा खर्च वगैरे एकदम खूप कमीच आहे. कमीमध्ये कमीच खर्चात आपलं काम झालेलं आहे. पण ते आता हळूहळू नंतर माहिती पडेल. तरी तू इथे किती वर्ष आता वॉशिंगचं काम करतोय? 6 वर्ष झाली. अच्छा सही आहे भाई. आणि हा आपला भाऊ आहे जो इथे वॉशिंगचं काम करतो. आणि असं बघायला गेलं तर त्याला बॉडी बिल्डिंगचा पण खूप शॉक आहे. त्याचा फिजिक बघा तुम्ही, बघू शकता. कडक भाई. तू मॅन फिजिकमध्ये उतरू शकतो. ॲब्स बघा.
म्हणजे त्याने एवढा मेंटेन ठेवलंय स्वतःला. हो फायबर्स तर बघा एक एक असे दिसत आहेत. सही आहे भाई. कधी करतो तू जिम बिमला जातो? 9 वाजता जातो. अरे वा वा. सकाळी किती वाजता येतो इथे? सकाळी 10 वाजता येतो. अच्छा चल सही आहे भावा. आणि नाही खरंच खूप चांगला फिजिक आहे. चांगलं आहे. जरा अजून खा पी आणि मस्त अजून जरा डाएटकडे लक्ष दे. मेहनत चालू आहे. नाही कर भावा. सही आहे. तर चल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कळलं. चल आता आपण तर नमस्कार मित्रांनो. आणि आपण आता घरी आलो आम्ही. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल की कशा पद्धतीने जो आपण फोक व्हीलचा जो काय रे ट्यूबलेस कन्व्हर्जन केलं आपण. ट्यूबलेस कन्व्हर्जन केलंय. तर ऑल ओव्हर हा एक खूप चांगला असा ऑप्शन आहे की जो कोणी ऑफरोडिंग बाईक्सला नॉर्मली माझ्यापेक्षा जास्त याला बाईकचं नॉलेज आहे तर तोच सांगेल. नॉर्मल आपल्या बाईकमध्ये जी ॲडव्हेंचर बाईक आपण यूज करतो त्याच्यामध्ये रेअरली तर स्पोक व्हीलच असतात, मॅक व्हील नसतात. कारण की मॅक व्हील ब्रेक व्हायच्या ऑफ रोडिंगला चान्सेस खूप आहे आणि त्याची तेवढी कॅपॅसिटी नसते. म्हणून आपले रिमवाले आपल्याला टायर भेटतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये असा ऑप्शन असतो की आपल्याला त्यात हे नाही भेटत, ट्यूबलेस टायर नाही भेटत आणि ट्यूब असते. आणि मग पंक्चर झाल्यावरती खूप त्रास होतो त्याचा. धक्का मारावा जिथे जर कुठे जवळपास गॅरेज असेल तर ठीक आहे, नाहीतर मग काय धक्का मारत. आणि माझ्यासोबत जवळजवळ 7 ते 8 वेळा माझी ट्यूब डॅमेज झाली आहे. त्यामुळे मला ट्यूब चेंज करण्याशिवाय काही ऑप्शनच नाही. त्याचा तो खर्च होत गेला जास्त. 800 रुपये पर ज्यावेळी व्हायचं त्यावेळी 800 रुपये ट्यूबचा खर्च व्हायचा. ओके. त्यासाठी मी हे तर हा एक उत्तम असा उपाय आहे जो की आपण घरीच अमितने जे काय थोडंसं एक्सपेरिमेंट करून बघितलं. आणि ऑल ओव्हर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की पूर्ण कसा काय त्या बाईकचा फोक व्हीलवरून आपण ट्यूबलेसमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर खूप कमी खर्च आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघा तर तुम्हाला ते समजेल कसं केलंय. आणि ते खूप महत्वाचं आहे करणं. सीलंट अप्लाय त्यावर व्यवस्थित करणं महत्वाचं आहे. अदरवाईज एअर लिकेज व्हायचे चान्सेस असतात. आणि एअर लिकेज जर नाही झाला तर तो तुमचा सक्सेस आहे. आणि ते जे तुम्ही ऍप्लिकेशन कशा पद्धतीने कराल तर ते व्हिडिओमध्ये बघा आम्ही कसं केलंय. कारण की माझा एक ट्राय फेल गेला. त्याच्यामध्ये मी जरा जास्त डबल सीलंट लावलेला, त्यामुळे मग मला ते परत काढावं लागलं. आणि मी 2 दिवसाआधी मग ते परत लावलं सिंगल कोट आणि मग ते आता शेवटी सक्सेस झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ट्यूब वॉल येतो, नॉर्मल ट्यूबलेस वॉल येतो, तो इन्स्टॉल करायला लागतो. तो 200 रुपयाचा वॉल येतो. आणि मला 250 रुपयाला सीलंट भेटला आणि 150 रुपयाला ती गन भेटली प्रेस करायची. एक 500 रुपये पकडून चाला. 600 रुपये खर्च होतो. 600 रुपयात आपली गाडी ट्यूबलेस होऊन जाते. तर चला, तर हा व्हिडिओ आपण इथेच आता थांबवतोय. भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ जर कोणी पाहत असतील आपला कोणी नवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. जे आपले ऑफरोडर्स जे कोणी मित्र असतील ज्यांच्याकडे बाईक्स आहेत तर हा एक चांगला ऑप्शन आहे. तो बाय, टेक केअर, पीस आउट, गुड नाईट. भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन.